नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिप 2.0 हे नवीन पोर्टल शासनाकडून सुरू करण्यात आलेलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026 याकरता स्कॉलरशिप अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी तुम्हाला अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. नवीन पोर्टलवरती स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी महासारथी आयडी कार्ड काढणं अनिवार्य आहे. महासारथी आयडी कार्ड बद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. महासारथी आयडी कार्ड म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना दिली जाणारी एक डिजिटल ओळख. या एकाच कार्डद्वारे तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या शासकीय योजनेचा लाभ घेता येतो. यामध्ये महाडीबीटीच्या 93 पेक्षा जास्त योजना तसेच आपले सरकारच्या 1077 पेक्षा जास्त योजनांचा लाभ तुम्हाला इथे घेता येतो. हे महासारथी आयडी कार्ड ऑनलाईन पद्धतीनं कसं काढायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. महासारथी आयडी कार्ड काढण्याची अधिकृत वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. वेबसाईट वरती आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. ह्या पेज वरती तुमचे महा आयडी कार्ड तयार करा असं तुम्हाला इथे दिसत आहे. समोरील टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल तर तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर असेल तर तुम्ही तो रेशन कार्ड नंबर वापरून इथे नोंदणी करू शकता. समोरील टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा नंबर एंटर करायचा आहे. आपल्याकडे आधार कार्ड नंबर उपलब्ध आहे त्यामुळे इथे मी आधार कार्ड नंबर एंटर करत आहे. आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर मी ई-केवायसी साठी संमत आहे इथे क्लिक करायचं आहे. समोर दिलेली ई-केवायसी संदर्भाची माहिती वाचून घ्या. त्यानंतर मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करा. नेक्स्ट OTP पाठवा असे एक बटन दिसत आहे. या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. या पेजवरती तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती 6 अंकी OTP येईल. तो OTP तुम्हाला ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. डाटा प्रवेश सहमती. ह्या पेजवरती तुम्हाला विचारलेलं आहे तुमच्या एकीकृत नागरिक डाटा प्रवेश आणि व्यवस्थापन करण्यासाठी आमच्या परवानगीची आवश्यकता आहे. ह्या पेजवरची माहिती नीट वाचून घ्या. त्यानंतर पेजच्या खाली यायचं आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधारची सहमती मागत आहे. ह्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. या पेजवरती तुमचा वैयक्तिक तपशील आधार कार्ड नुसार ऑटो फेच केला जाईल. जसं की तुमचं नाव, जन्मतारीख, तुमचा ऍड्रेस. या ठिकाणी तुम्हाला संपर्क तपशील म्हणून तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी एंटर करायचा आहे. जर तुमच्याकडे ईमेल आयडी नसेल तर तुम्ही मोबाईल नंबरने नोंदणी करू शकता. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी एंटर केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट कॅप्चा कोड ह्या ठिकाणी एंटर करायचा आहे. समोर दिलेले कॅप्चा कोड नीट पाहून एंटर करा. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर नेक्स्ट पेज ओपन होईल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती OTP येईल. तो 6 अंकी OTP तुम्हाला मोबाईल नंबरचा आणि ईमेल आयडीचा इथे एंटर करायचा आहे. वरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला मोबाईल वरती आलेला 6 अंकी OTP एंटर करायचा आहे. तसेच खालील दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला ईमेल वरती आलेला 6 अंकी OTP एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला एक मेसेज दिसेल. महा आयडी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे या संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. महा आयडी कार्ड कशा प्रकारे जनरेट केला जातो त्या संदर्भाची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. महासारथी आयडी कार्ड तयार झाल्यानंतर तुम्हाला
ईमेल किंवा मोबाईलद्वारे सूचना दिली जाईल. तुमचं महाआयडी कार्ड 24 तासांमध्ये या पोर्टलवरती तयार करून दिले जाईल. या संदर्भाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुमच्या मोबाईलवरती व ईमेल आयडी वरती महासारथी आयडी कार्ड जनरेट झाल्याचा मेसेज आल्यानंतर महासारथी आयडी कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं हे आपण बघणार आहोत. महासारथी आयडी कार्ड या अधिकृत वेबसाईट वरती आल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला नागरिक लॉग इन असा एक ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल, लॉग इन असं. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर किंवा महा आयडी कार्ड वापरून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. तुमचा आधार कार्ड नंबर समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर नेक्स्ट पेज ओपन होईल, वेलकम टू महासारथी. या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल, त्यासोबत युअर महा आयडी कार्ड म्हणजेच तुमचा महासारथी आयडी कार्ड तुम्हाला इथं दिसेल. तसेच पेजच्या खाली आल्यावर तुम्हाला तुमचा महा आयडी कार्ड तयार झालेले दिसेल. हे महा आयडी कार्ड तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता. हे महासारथी आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड महासारथी आयडी कार्ड हे बटन दिसत आहे, या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं महासारथी आयडी कार्ड घर बसल्या काढू शकता. धन्यवाद.